मित्रांनो, मॉर्निंगला आपण काही बाईंग लेवल्स दिले होते ज्यावर मार्केट आज चांगल्या प्रकारे रिएक्ट झाले. पण एक लक्षात ठेवा, जर एखादी मार्केटमध्ये आपण अपडेट दिलेला असेल की बाईंग लेवल असेल किंवा काही प्रकारचा असेल तर एक स्टडीसाठी असतो. मार्केटमध्ये आज काय झालं, आपण जी बाईंग लेवल दिली होती या ठिकाणी अजून एक आपली लेवल होती. मार्केट त्या ठिकाणी ओपन झालं, डायरेक्टली फॉलोअप आला. राऊंड लेवलपासून मार्केटने सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला. एक ब्रेकडाऊन दाखवलं या ठिकाणी. जर शॉर्ट टाईम फ्रेममध्ये तुम्ही गेले तर एक ब्रेकडाऊन दाखवला, सेलर्स आले आणि एस एल क्रिएट करून मार्केट कुठं गेलं, वर निघून गेलं. एक परत रिट्रेसमेंट आली, रिटेस्ट केलं आणि बाउन्स झाला. ठीक आहे. तर या 400 पॉईंटमध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट बुक केला. मी 53,900चा कॉल बाय केला होता एक 185ला आणि सेल केला 350ला. चांगल्या प्रकारचा प्रॉफिट भेटला. त्यानंतर सेकंड हाफनंतर मार्केटमध्ये परत सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. तर आता उद्याचं आपण कसं ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया की उद्या समजा आता कंटिन्यूज आपण पाहिलं तर 2000 पॉईंट मार्केट 56,000पासून कंटिन्युअसली पडत आलेलं आहे. 2000 पॉईंट मार्केट पडले. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं, मार्केटने जे राऊंड लेवल्स आहेत 500च्या कंटिन्यू ब्रेक केल्यात, एकदासुद्धा रिटेस्ट केलेली नाही आहे. ब्रेकडाऊन केला, रिटेस्ट करायला गेलेलं नाही आहे. ब्रेकडाऊन केला, रिटेस्ट करायला गेलेलं नाही आहे. राऊंड लेवल रिटेस्ट झालेली नाही आहे. तर या ठिकाणी आता कुठेतरी आपण या ठिकाणी जी एक बाईंग अपॉर्च्युनिटी आपण शोधणार आहोत. खाली एक बाईंग एरिया पण आहे. पुढील काळामध्ये मार्केट आपल्याला 53,000पर्यंत पाहायला नक्कीच मिळू शकतं. पण सध्या उद्यासाठी आपण बाईंग अपॉर्च्युनिटी शोधणार आहोत. एक मार्केटमध्ये छोटीशी तर रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड आहे बँक निफ्टीमध्ये. जर मार्केट 54,100 किंवा 53,900च्या आसपास या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये ओपन झालं तर आपण एक बाईंग अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये शोधू शकतो. पण ओपन होताच जर डायरेक्टली फॉल झाला, प्रिव्हियस डे लो ब्रेक झाला तर थोडंसं वाट पहा, मार्केटमध्ये काही सिच्युएशन क्रिएट होती का. डायरेक्टली जर ब्रेकआउट झाला मार्केटमध्ये 54,000चा, रिटेस्ट होऊ द्या. रिटेस्ट झाल्यानंतर किंवा एखादी रेड कॅन्डल जर आय परत क्रॉस केल्यानंतर बाईंग एंट्री घेऊ शकता. निफ्टीचा चार्ट जर पाहिला, ओके जस्ट तर निफ्टीमध्ये पाहिलं मार्केट 24,500च्या वरती क्लोज झाले. जर पाहिलं ओपन होताच मार्केट आपल्या बाईंग लेवलपाशी आलं, बाईंग लेवलून बाउन्स केला आहे. रेजिस्टन्सला एक्झॅक्टली सेम रेजिस्टन्सला जाऊन रेजिस्टन्स घेऊन मार्केट एक फॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. ठीक आहे. आता मार्केट जर पाहिलं 150 पॉईंट अपवर्ड गेलं होतं, एक पकडलं सरासरी तर 150 पॉईंटवर गेलं आणि नंतर परत 150-200 पॉईंट खाली आले. ठीक आहे. पण मार्केटची जी क्लोजिंग आहे ती आहे एक्झॅक्टली 24,500 म्हणजे राऊंड लेवलच्या वरती. मार्केटमध्ये समजा आत्ता जर पाहिलं तर सेलर्स जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी सेलर्स आहेत, या ठिकाणी मार्केटमध्ये सेलर्स आहेत. बायर्सला एंट्री करायला जागा नाही भेटली. या ठिकाणी जे बायर्स पण आले असतील ते या ठिकाणी परत एक्झिट केलेलं आहे. तर मार्केटमध्ये सध्या सेलर्स जास्त आहे तर त्यांचा एस एल आपल्याला घ्यायचा असेल किंवा त्यांचा एस एल गेल्यानंतर आपल्याला एक मुवमेंट चांगली मिळू शकते. अशा प्रकारचा ट्रेड जर तुम्हाला शोधायचा असेल तर तुम्हाला उद्या बाईंग अपॉर्च्युनिटी शोधावी लागेल. मार्केट ओपन होते त्या ठिकाणी आता शोधावं लागेल. जर मार्केट 24,550 आणि 500च्या मध्ये ओपन झालं, जर फॉल येत असेल तर 24,500च्या आसपास सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू द्या. सपोर्ट घेतल्यानंतर जर बाउन्स बॅक भेटला तर तुम्हाला प्रॉफिट मिळेल. ठीक आहे. जर डायरेक्टली ब्रेकडाऊन झाला तर तुमचा एस एल तुम्ही देऊन मार्केटमधून निघू शकता. प्रिव्हियस डे लो ब्रेक केल्यानंतर एस एल द्या आणि मार्केटमधून निघून जा. ओपन होता मार्केट जर 24,550 ब्रेकआउट झाला तर परत 24,550ला सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू द्या मार्केटला. जर रिटेस्ट केलं तर या ठिकाणी बाईंग अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते. त्या ठिकाणी बाय करा आणि नेक्स्ट टार्गेट तुमचं 24,600पर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. जास्त नवीन ट्रेडर्सनी जास्त मोठे प्रॉफिटला कॅप्चर करू नका. छोटे छोटे प्रॉफिटला कसं बुक करून घेऊन जाता येईल त्याकडे लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.